शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 जाधव दादोबा बळवंतराव 24 मार्च 1890 22 फेब्रुवारी 1956 कोल्हापूरकर सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव उर्फ रामदास यांच्या भावकीतील आणि दासराम समकालीन एक कोल्हापूरकर सत्यशोधक दादोबा बळवंतराव जाधव कसबेकर हे एक सत्यशोधक होत। दादोबा जाधवांचे आणि दासरामांचं मूळ गाव कसबे बावडा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हे होय। पुढे जाधवांच्या पूर्वजांनी कोल्हापूर येथे वास्तव्य केलं। दासराम आणि जाधवांची कोल्हापुरात ताराबाई रस्त्यावर जाधव गल्लीत बाबू जमाल समोरासमोर घरे होती। अशा या जाधव गल्लीत 24 मार्च 1890 रोजी दादोबांचा जन्म झाला। पुढे इसवी सन 1905 ला शिरोळ येथील राधाबाई गावडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला। मात्र 1929 साली प्लेगच्या साथीत राधाबाई निवर्तल्या। पुढे त्यांनी शिरोळ येथील रघुनाथ पाटलांच्या बहिणीशी दुसरं लग्न केलं। मात्र त्याही 1934 साली वारल्या। कोल्हापूर येथे शिक्षण संपवून त्यांनी मुलकी परीक्षा दिली। या परीक्षेत पास होऊन इसवी सन 1916 ला शिरोळ येथील मनसूफ कोर्टात 8 रुपये पगारावर नोकरी पत्करली। पुढे जयसिंगपूर, राधानगरी, काटकोळ आदी ठिकाणी नोकरी करून इसवी सन 1945 ला ते सेवानिवृत्त झाले। दादोबांना कुस्तीचाही छंद होता। कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाचे 16वे अधिवेशन दिनांक 27 मे 1950 रोजी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष दासराम होते। तेव्हा दासराम यांच्या खांद्याला खांदा लावून दादोबांनी या अधिवेशनासाठी परिश्रम घेतले असावेत। दादोबांचे दिनांक 22 फेब्रुवारी 1916 रोजी कोल्हापूर येथे निधन झाले। त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या प्रजा साप्ताहिकाचं दिनांक 5 मार्च 1956 रोजी त्यांच्या अनुषंगानं एक लेख प्रसिद्ध करून दादोबांना श्रद्धांजली वाहिली। दुसरीकडे 3 मार्च 1956 रोजी सत्यशोधक शाखा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी गंगावेशीतील महात्मा फुले चौकातील सत्यशोधक समाज मंदिरात विशेष बैठक आयोजित करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला।